नांदेडमध्ये महाप्रसादातून 150हून अधिक जणांना विषबाधा झाल्याचं समोर आलंय। महाप्रसादामधून दिलेलं आंबील पिल्यानं विषबाधा झालेली आहे। काही नागरिकांना तात्काळ उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला, तर काहींना सायंकाळी घरी परतल्यानंतर प्रकृती बिघडल्याची लक्षणे दिसून आली। प्रकृती खालावलेल्या सर्वांना तातडीने उमरी येथील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत। वैद्यकीय पथकाकडून रुग्णांची प्रकृती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहे। सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची सुद्धा माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। बातमी मुंबईतून आहे। बीएमसीच्या मान्यताप्राप्त खासगी अनुदानित शाळांचे 5,500 शिक्षक त्रस्त आहेत। 7व्या वेतन आयोगाची थकबाकी आहे, मात्र भत्ता आणि पेन्शनबाबत शिक्षकांना अडचणी येत आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या केवळ मान्यताप्राप्त खासगी अनुदानित शाळांमधील मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सन 2016 पासून आजपर्यंतची 7व्या वेतन आयोगाची थकबाकी मिळालेली नाहीये। तसंच वाहतूक भत्तावाढ झालेली नाहीये, त्यामुळे सुमारे 5,500 शेतकरी त्रस्त आहेत। आम्हाला मात्र वेतन आयोग देत असताना कुठेतरी आमच्यावर अन्याय होतो। 92 महिन्याची थकबाकी TSA जानेवारी 2016 पासून आणि पेन्शनरसाठी 7व्या वेतन आयोगानुसार पेन्शन व त्यांचीही थकबाकी या मागण्यासाठी सातत्याने चर्चा भेटीगाठी करीत आहोत। आम्हाला मुंबई महानगरपालिकेला 7वा वेतन आयोग जो त्यांच्या शिक्षकांसाठी 2019ला दिला, तो आम्हाला 2023 साली दिला गेला। त्याची एकही रुपया थकबाकी आजपर्यंत आम्हाला दिलेली नाही। मूळ पगारामध्ये असणारा TSA म्हणजे वाहतूक भत्ता, की जो 27 रुपये आहे, तो आम्हाला फक्त 600 रुपये आहे, तेही आम्हाला दिला जात नाही। आणि अतिशय ऐरणीवरचा प्रश्न म्हणजे 70, 75, 80 वर्ष वय असणाऱ्या आमच्या सेवानिवृत्तांना अजूनही 6व्या वेतन आयोगानुसार पेन्शन दिली जाते। कुठेतरी हा प्रश्न आमचा लवकरात लवकर सुटावा अशी विनंती। आम्हा खाजगी प्राथमिक अनुदानित शाळेतील सर्व सेवानिवृत्त व कार्यरत शिक्षकांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा, कारण गेली 10 वर्षे झाली आम्ही तुमच्याकडे जास्त काही मागत नाही। जे आमचं हक्काचं आहे तेच मागतो।